चला आज आपण मस्त असा छान उत्तप्पा बनवूया। असं घेतलेलं आहे मस्त आपण इडलीचं बॅटर घेतलेलं आहे, याच्यापासून बनवणार आहोत आपण मस्त असा उत्तप्पा बनवायचा। असं मस्त स्पंजी झालेले छान फुगलेले आपले इडलीचं बॅटर मस्त असं छान झालेलं आहे। आता बनवूयात आपण उत्तप्पा। त्यासाठी लागणारं साहित्य कोथिंबीर, चिरलेली हिरवी मिरची, चिरलेला कांदा आणि एक टोमॅटो हे घेतलेलं आहे आपण साहित्य। आता करूयात उत्तप्पा। तवा ठेवलेला आहे गॅसवर गरम करायला। आता त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं तेल। अशा पद्धतीने छान असं मस्त आपण तव्याला घेणार आहोत लावून तेल। आता आपण याच्यावर टाकूया असं छान असं मस्त बॅटर टाकून घ्यायचं। असं मस्त गोल टाकून घ्यायचं। त्याच्यावर टाकायचं थोडासा कांदा, थोडंसं टोमॅटो, थोडीशी हिरवी मिरची, थोडी कोथिंबीर। अशा पद्धतीने आपण घेतलेलं आहे बॅटर साहित्य टाकून। आता टाकूयात थोडीशी शेंगदाण्याची चटणी, थोडीशी छान अशी मस्त सगळीकडून घ्यायची टाकून शेंगदाण्याची चटणी। टाकूयात असं तेल। छान असा आपला उत्तप्पा होत आहे। असा छान उत्तप्पा होणार आहे आपला, मस्त जाळीदार उत्तप्पा होणार आहे आपला। आता मस्त आपण त्याला घेऊयात पलटून। पलटून घ्यायचं त्याला। किती मस्त असा छान आपला खरपूस असा जाळीदार होत आहे उत्तप्पा तयार। किती मस्त जाळीदार झालेला आहे आपला उत्तप्पा। असा मस्त असा झालेला आहे आपला उत्तप्पा तयार। अशा पद्धतीने मस्त असा उत्तप्पा केल्यावर खूप मस्त असा छान लागतो, टेस्टी लागतो, एकदम बेस्ट लागतो। एक वेळ इडलीच्या बॅटरपासून अशा पद्धतीने उत्तप्पा नक्की करून बघा। किती खुसखुस असा झालेला आहे आपला उत्तप्पा, मस्त असा खुसखुस झालेला आहे। किती छान झालेला आहे उत्तप्पा आपला। एक वेळ अशा पद्धतीने नक्की करून बघा उत्तप्पा। लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास शेअर करा।